ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। यापूर्वी आपण विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे, प्रमोशन केल्यानंतर करेक्शन कसे करावे, विद्यार्थी इंपोर्ट कसा करावा याबद्दलचे व्हिडिओ पाहिले आहेत। आज आपण जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल, फॅसिलिटी प्रोफाइल या कशा कंप्लीट कराव्यात याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत। तरी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। असेच नवीन व्हिडिओ मी आपणास घेऊन येत जाईल। सर्वप्रथम आपण UDAS प्लसच्या SDMS पोर्टलवर जायचे आहे। त्यामध्ये आपला लॉगिन आयडी म्हणजे UDAS क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे। लॉगिन केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल। या स्क्रीनमध्ये आपल्याला 2025-26 आणि 2024-25 हे दोन टॅब दिसतील। त्यापैकी आपल्याला 2025-26 या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवर आपली या शाळेची बेसिक माहिती असते, म्हणजे मॅनेजमेंट कोणता आहे, शाळेची सुरुवात कधी झाली आहे, इतर माहिती दिलेली असते। याला क्लोज करून घ्यायचे आहे। याला क्लोज केल्यानंतर ज्या वर्गाचे आपल्याला GP, EP आणि FP कंप्लीट करायचे आहे त्या वर्गावर क्लिक करून घ्यायचे आहे। साइडला आपल्याला व्ह्यू अँड मॅनेज असे दिसेल। त्या ज्या वर्गाचे आपल्याला कंप्लीट करायचे आहे त्याच्या समोरील व्ह्यू अँड मॅनेज या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती दिसेल, ती आपण पाहूया। त्यानंतर आपल्याला त्या वर्गातील पूर्ण विद्यार्थ्यांची नावे दिसतील। आता आपण पाहू शकता की उजव्या कोपऱ्यामध्ये सर्व रेड दिसत आहे। हे रेड किंवा लाल कशामुळे दिसत आहे, कारण आपण एकाही विद्यार्थ्याची GP, EP आणि FP कंप्लीशनची प्रोसेस सुरू केलेली नाही आहे। त्यामुळे आपल्याला ज्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल कंप्लीट करायची आहे त्या विद्यार्थ्यासमोरील GP वर क्लिक करून घ्यावे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिसेल। त्यापैकी त्याचे नाव आपल्याला बदलता येत नाही। जर त्याचे आधार व्हेरीफाईड झाले असेल तर आपल्याला ग्रीन टिकमध्ये ते दिसू शकेल। इतर जी माहिती जी व्हाईट कलरमध्ये आहे ती आपण बदलू शकतो, पण जी डार्क ग्रे शेडमध्ये आपल्याला बॉक्स दिसत आहेत ते बॉक्स आपण चेंज करू शकत नाही। याची आपणास माहिती असणे गरजेचे आहे। जे व्हाईट कलरमधले बॉक्स आहेत त्यामधील माहिती आपण बदलू शकतो। आता आपल्याला इथे दिसू शकतात की विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप आपण यापूर्वी टाकलेला नाही। जर आपल्याला विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप माहिती असेल तर तो आपण टाकू शकतो, पण एखाद्या वेळेस विद्यार्थ्याने त्याचा ब्लड ग्रुप चेक केलेला नसतो किंवा त्याला माहीत नसतो। अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, आपल्याला सर्वात खाली दिसत आहे ब्लड ग्रुप कोणता आहे, आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुप दिसून येतील, जसे की O पॉझिटिव्ह, जेवढे काही ब्लड ग्रुप असतील ते ब्लड ग्रुप आपल्याला तेथे दिसत आहे। जर आपल्याला माहितीच नसेल त्यावेळेस आपल्याला ब्लड ग्रुप अंडर इन्व्हेस्टिगेशन या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो पर्याय सिलेक्ट होईल। तो पर्याय सिलेक्ट झाल्यानंतर आपण जनरल प्रोफाइलला सेव्ह करून घ्यायचे आहे। जनरल प्रोफाइल सेव्ह झाल्यानंतर आपण एनरोलमेंट प्रोफाइलवर येऊ। एनरोलमेंट प्रोफाइलवर आल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर, या वर्षीचा प्रवेश झालेला दिनांक, त्याचा रोल नंबर अशी वेगवेगळी माहिती येथे आपल्याला पाहायला भेटेल। त्यापैकी आपल्याला त्याचे लँग्वेजचा टॅब आपण निवडलेला नाही, त्यामुळे तो निवडून घ्यावा लागेल। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी, इंग्लिश, हिंदी असे 3 तुम्हाला ब्ल्यू शेडमध्ये दिसत असतील। त्याला आपल्याला काय करायचं आहे, निवडून घ्यायचं आहे। त्याला निवडल्यानंतर इतर कोणती माहिती आपल्याला बदलायची आहे का ती पाहावी, अन्यथा आपल्याला इथे खाली मध्यभागी सेव्ह हे बटन दिसत आहे, त्या सेव्ह ह्या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे। इतर काही बदल जर करायचे असतील तर ते आपण करून घेऊ शकतो, अन्यथा आपल्याला एनरोलमेंट प्रोफाइलमध्ये आपल्याला त्याची माहिती सेव्ह करून घ्यायची आहे। त्याला सेव्ह केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल, जसे की एनरोलमेंट डाटा सक्सेसफुली कंप्लीटेड। ठीक आहे, हे म्हणजे आपले त्याची GP प्रोफाइल कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण त्याची EP प्रोफाइलसुद्धा कंप्लीट झाली आहे। त्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। येथे फॅसिलिटी प्रोफाइल आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत आपण गणवेश आणि पुस्तके मोफत देत असतो, त्यामुळे त्यांना आपल्याला फ्री युनिफॉर्म, फ्री बुक्स यावर क्लिक करून घ्यायचे आहे। विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर तो कोणत्या प्रकारचा दिव्यांग आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही स्पेशल क्वालिटी आहे का, अशी इतर प्रकारची सर्व माहिती आपल्याला ह्या FP मध्ये बघायला भेटेल। त्यावर सर्व माहिती टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। सेव्ह केल्यानंतर आपल्याला फॅसिलिटी डाटा सक्सेसफुली कंप्लीटेड असे दिसून येईल।
म्हणजे आपल्या विद्यार्थ्याची GP, EP आणि FP या तिन्ही गोष्टी आपल्याला कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचे आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील टॅब दिसेल. यामध्ये आपला कंप्लीट डेटा म्हणजे आपण GPमध्ये म्हणजे जनरल प्रोफाईलमध्ये काय भरलेलं आहे, एनरोलमेंट प्रोफाईलमध्ये काय भरलेलं आहे आणि फॅसिलिटी प्रोफाईलमध्ये काय भरलेलं आहे, ही सर्व माहिती आपल्याला इथे दिसू शकते. ही एकदा आपण सर्व माहिती थरोली चेक करून घ्या. एक जर पाहिला तर आपण एका मिनिटामध्ये पूर्ण माहिती आपण चेक करून घेऊ शकतो. सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली यायचं आहे. खाली आपण आल्यानंतर आपल्याला कंप्लीट डेटा नावाचं एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करायचं. अन्यथा जर काही चूक झाली असेल तर आपल्याला मागे येऊन ती चूक दुरुस्त करायची आहे आणि पुन्हा ह्या टॅबवर यायचं आहे. आपण पाहू शकता खाली कोपऱ्यामध्ये कंप्लीट डेटा असं ऑप्शन आहे. त्यानंतर बॅक पण ऑप्शन आहे किंवा बॅक टू डॅशबोर्ड हे असे पण ऑप्शन आहे. तर आपण सर्व माहिती जर योग्य असेल तर कंप्लीट डेटा या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असेल डाटा कंप्लीशन इज कंप्लीटेड, म्हणजे ह्या विद्यार्थ्याच्या तिन्ही प्रोफाईल आपण काय केलेल्या आहेत, कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे GP पण कंप्लीट झाली, EP पण कंप्लीट झाली आणि FP पण एका विद्यार्थ्याची पूर्ण कंप्लीट झाली. आपण पाहू शकतो सुरुवातीला आपण जेव्हा पाहिलं होतं तर पहिल्या विद्यार्थ्याचं रेड कलरमध्ये होतं, आता पूर्ण कंप्लीट केल्यामुळे ते ग्रीन झालेलं आहे. अशा प्रकारे एका विद्यार्थ्याची आपल्याला तिन्ही प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला पूर्ण विद्यार्थी जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा आपली स्कूल सर्टिफिकेशन करणे सोपे होईल. अशाच चांगल्या आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही आपणास विनंती. धन्यवाद.